नमस्कार मित्रांनो, शेतकरी बांधवांसाठी अत्यंत महत्त्वाची खुशखबर आहे। जिवंत सातबारा मोहीम आता राज्यभरामध्ये राबवली जाणार आहे आणि या अंतर्गत नवीन जीआर शासनाने निर्गमित केलेला आहे। जीआर मध्ये नेमकी काय सूचना शासनाने दिलेली आहे, जिवंत सातबारा मोहीम म्हणजे नेमकं काय असणार आहे याबद्दलची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। चॅनलवर जर नवीन आले असाल तर लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही पाहू शकता हा जीआर आहे। या ठिकाणी काय देण्यात आलेले आहे बघा, 100 दिवस कृती आराखडा कार्यक्रम अंतर्गत जिवंत सातबारा मोहीम राबविण्याबाबत हा जीआर आहे। दिनांक 19 मार्च 2025 चा महसूल व वन विभाग महाराष्ट्र शासनाचा हा जीआर आहे। आता यामध्ये काय महत्त्वपूर्ण माहिती देण्यात आलेली आहे ती आपण या ठिकाणी थोडक्यात बघून घेऊया। या ठिकाणी तुम्ही पाहू शकता कृती आराखडा 100 दिवस कृती आराखडा अंतर्गत दिनांक 1 मार्च 2025 पासून बुलढाणा जिल्ह्यातील सर्व गावांमध्ये जिवंत सातबारा मोहीम ही राबविली जात आहे। बुलढाणा जिल्ह्यामध्ये सध्या ही चालू आहे। तर ही मोहीम जी आहे ही मोहीम संपूर्ण राज्यामध्ये राबविण्याबाबत निर्देश देण्यात आलेले आहेत शासनाकडून। या जीआर अंतर्गत जिवंत सातबारा मोहीम अंतर्गत सातबारातील गावातील सर्व मयत खातेदारांच्या वारसांच्या नोंदीची प्रक्रिया पूर्ण करायची आहे। आता जिवंत सातबारा म्हणजे नेमकं काय, तर सातबारावरील जे गावातील मयत झालेले व्यक्ती आहेत, जे मयत झालेले खातेदार आहेत, त्यांच्या वारसांच्या नोंदी या सातबाऱ्यावरती करण्याची ही मोहीम आहे। आणि सातबाऱ्यावरती सर्व या ठिकाणी वारसदार जे आहेत ते नोंद करायचे आहेत। तर यासाठी हा जीआर शासनाने निर्गमित केलेला आहे। आता शासन निर्णयामध्ये काय सांगण्यात आलेलं आहे ते बघूया। बघा, या ठिकाणी शासन निर्णय काय म्हणतो, सर्व मयत खातेदारांच्या वारसांच्या नोंदी अधिकार अभिलेखामध्ये अद्ययावत करून मयत खातेदारांच्या वारसाच्या नोंदीचे कामकाज पूर्ण करण्याच्या दृष्टीने राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये जिवंत सातबारा मोहीम राबविण्यात यावी असं या शासन निर्णयामध्ये सांगण्यात आलेलं आहे। सदर मोहीम राबवण्यासाठी खालीलप्रमाणे कालबद्ध कार्यक्रम निश्चित करण्यात येत आहे। अशा प्रकारचा हा जो तक्ता आहे खालचा, या ठिकाणी अशा प्रकारचा कालबद्ध कार्यक्रम जो आहे तो निश्चित करण्यात आलेला आहे। आता या ठिकाणी कालावधी देण्यात आलेला आहे, तुम्ही बघू शकता कालावधी आणि त्यानंतर करावयाची कार्यवाही। तर या ठिकाणी 1/4/2025 ते 5/4/2025 पर्यंत ग्राम महसूल अधिकारी म्हणजे तलाठी यांनी त्यांच्या सज्जा अंतर्गत येणाऱ्या गावामध्ये चावडी वाचन करून न्यायप्रविष्ट प्रकरणे सोडून गावनिहाय मयत खातेदार यांची यादी तयार करायची आहे। चावडी वाचन करायचं आहे तलाठ्यांनी आणि जशी मयत झाले असतील खातेदार त्याप्रमाणे मयत खातेदारांची यादी त्या ठिकाणी तयार करायची आहे 1/4/2025 ते 5/4/2025 पर्यंत। त्यानंतर 6/4/2025 ते 20/4/2025 पर्यंत वारसासंबंधी आवश्यक कागदपत्रे त्या ठिकाणी लागणार आहेत, जसं की मृत्यू दाखला, वारसाबाबत सत्यप्रतिज्ञा लेख किंवा स्वयंघोषणापत्र, पोलीस पाटील, सरपंच, ग्रामसेवक यांचा दाखला, या तिघांपैकी एक दाखला त्या ठिकाणी लागेल। सर्व वारसांचे नावे, वय असेल, पत्ते व दूरध्वनी क्रमांक, मोबाईल क्रमांक त्या ठिकाणी लागेल। आणि रहिवासीबाबतचा पुरावा ग्राम महसूल अधिकारी म्हणजेच तलाठी यांच्याकडे द्यायचा आहे। ग्राम महसूल अधिकारी तलाठी यांनी स्थानिक चौकशी करून मंडळ अधिकारी यांच्यामार्फत वारस ठराव ई फेरफार प्रणालीमध्ये मंजूर करायचा आहे। कधीपर्यंत 6/4/2025 ते 20/4/2025 पर्यंतचा हा कार्यकाल यासाठी आहे। आणि त्यानंतर 3 नंबरचा मुद्दा आहे 21/4/2025 ते 10/5/2025 पर्यंत काय करायचं, तर ग्राम महसूल अधिकारी म्हणजेच तलाठी यांनी ई फेरफार प्रणालीमध्ये वारस फेरफार तयार करायचे आहेत। वारस फेरफार त्या ठिकाणी नोंद करायची आणि फेरफार तयार करायचे आहेत। त्यानंतर विहित कार्यपद्धतीचा अवलंब करून मंडळ अधिकारी यांनी वारस फेरफार व निर्णय घेऊन त्यानुसार सातबारा दुरुस्त करावा, जेणेकरून सर्व जिवंत व्यक्ती सातबारावर नोंदी करण्यात येतील। तर जिवंत व्यक्तींची त्या सातबाऱ्यावरती नोंदी करण्यात येतील अशा प्रकारचा कार्यक्रम हा या ठिकाणी राबविण्याचं शासनानं ठरविलेलं आहे। तर अशा प्रकारे मयत खातेदारांचे जे नावं आहेत, जी यादी आहे ती तयार करण्यात येणार आहे आणि त्यानंतर त्यांचे जे वारसदार आहेत त्या वारसदारांची त्या सातबारावरती नोंद करून लगेच फेरफार त्या ठिकाणी करण्यात येणार आहेत। तर अशा प्रकारचा अत्यंत महत्त्वाचा हा जीआर शासनाने निर्गमित केलेला आहे। हा जीआर तुम्हाला आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल। अत्यंत महत्त्वाची माहिती होती सर्व शेतकरी मित्रांसाठी। माहिती आवडली असेल, उपयुक्त वाटली असेल तर लगेच आपल्या व्हिडिओला लाईक करा, सर्व मित्रांमध्ये शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।